गुड मॉर्निंग गाईज. आज आपण डायरेक्ट ऑटोमधून ब्लॉग चालू करतोय आणि आज जरा उठायला लेट झालाय, बट काय नाही. तर चला आपण जाऊया स्टॉपवर आणि पुढे कंटिन्यू करू. गाईज सॉरी, मला ब्लॉग सकाळी फक्त स्टार्टिंग दाखवली, पण शॉपमध्ये पोचलो ते दाखवलं नाही. पण आता मी प्रथमेश दादा आम्ही दोघं विलाला जायला कपडे घ्यायला गेलेलो आणि प्लस प्रथमेश दादाला रोजच्या वेअरसाठी कपडे घ्यायचे होते, ते सुद्धा घेतले. आता आम्ही चाललो शॉपवरती. परत भाव आमच्या भडकणार आहे कारण आम्ही लोक बोललेलो पोचतो 1 तासामध्ये येऊ. बट काय करणार, तिथे कपडे आम्हाला आवडले आणि कपडे ट्राय करण्यामध्ये आणि घेण्यामध्ये आमचा थोडा टाईम गेला. बिल तर फाटलाय, नाही बोलून 7,000 रुपयाचा बिल फाटलेला आहे. चलो काय नाही, बघू आता उद्या ब्लॉग कंटिन्यू करू शॉपमध्ये पोचल्यावर. गाईज आपण प्रथमेश दादासोबत शॉपिंगला गेलेलो, त्याच्यानंतर मग आता शॉपवर येऊन टाईम झालेला आहे, पण मी आता व्हिडिओ काढतोय कारण शॉपमध्ये थोडे कस्टमर होते, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढायला टाईम नाही भेटला आणि कस्टमर हँडल करत होतो जरा आम्ही. आणि थोडंसं उद्या रात्री कदाचित आम्ही विलाला जाणार आहे, त्याच्या गडबडीमध्ये होतो, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काढता जमलं नाही. बट आता आपल्याला आदेश दादा भेटला आहे. आदेश दादा, कालचा ब्लॉग कसा वाटला? पहिला ब्लॉग आपला मस्त होता, एकदम भारी. असं काय वाटतं, आपण ब्लॉगर बनू शकतो की नाही? एडिटिंग कशी होती? मस्त ठीकठाक, म्हणजे नवीन आहे कसं, म्हणजे असं वाटलंच ना नवीन आहे. अच्छा, बघून तर वाटलं ना नवीन आहे. ओके. म्हणजे आम्ही कलाकार भेटले ना तुम्हाला, जुने कलाकार भेटले ना तुम्हाला. बरं गाईज, आता आपण बघू मामा विकायचं राहिलं तो काय करतोय. शॉपवर जाऊ. आपल्या शॉपची AC खराब झाली, इलेक्ट्रॉनिक शॉपची, त्याच्यामुळे यांची सिरियस मीटिंग चालू आहे. ACचं काय करायचं. सेकंड टाइम झालंय. मामा तर फुल सिरियस आहे, बघतच नाही ब्लॉग मध्ये. विकास दादा, तुला काय वाटतंय ACचं काय? मामा बोलतो ACचं समजत नाही. लास्ट टाइम कोणी केलं, काय असतं AC? लास्ट टाइम ते ACचं गॅस पाईप असतं ना, तिथे खड्डा झालेला छोटासा. हा, आता उंदीर चावलं, उंदीर तर तो पाईप चावू नाही शकत, बरोबर की नाही? त्याला खड्डा कसा झाला ते त्याला मित्र कोण? माझा मित्र. सो गाईस, आपण कंटिन्यू करू शॉप क्लोज केल्यानंतर. आपली RV इलेक्ट्रॉनिक्स चॅनलला तुम्ही, चॅनल नाही सॉरी, इंस्टाग्राम ID ला फॉलो करा आणि आपल्यासुद्धा इंस्टाग्राम IDची लिंक टाकलेली आहे मी, त्याला पण फॉलो करा. मामा आज बोलण्याच्या मूडमध्ये नाही. मामा ब्लॉगमध्ये काय बोलत नाही. कालपर्यंत चोर बाजारामध्ये सगळे बोलत होते. ठीक आहे, चला गाईज, आपला विकास दादा शॉप क्लोज करतोय, तुम्ही बघू शकता. फुल इज्जत. ट्रिपल डोर ना भाई. गाईज, उद्या आपण रात्री कदाचित निघू विलासाठी. उद्या रात्री निघालो तर भरपूर बेस्ट आहे आपल्याला. विलाचा ब्लॉग तर फुल मचवणार आहे कारण मी खूप काय प्लॅन केलेलं आहे विलामध्ये, काय करायचं काय नाही. आता बघू आपण काय सीन आहे काय नाही. चला गोव्यामध्ये जाऊन विचार बघा काय होते आमचे. पण गोव्याला नाही गेलो आम्ही. गोव्याच्या जागेवर आम्ही प्रायव्हेट विला घेतलाय. विल्याचं नाव काय मामा? बॅम्बू विला आहे कर्जतला. विकास दादा, काय नाव आहे? हो, ब्रिक. पूर्ण नाव कशाला घ्यायचं आहे आपल्याला, ते लोक काय करणार आहे का? दादा उगाच विलाचं ॲडव्हर्टाइजमेंट करतोय. मी फक्त बांबू बोललेलो, दादाने पूर्ण नाव सांगितलं, ब्रिक्स अँड बॅम्बू. आता बघू
त्या विल्यामध्ये गेल्यावर काय नाही त्याला काही काही लवकर आहे गाडी बिडा पण चेक करून जाऊया आपण. हा म्हणून जा, तिथंच जाऊ. काही लोक गाडीच्या बद्दल हा का? त्याला रस्सी कसला अडकली? काय नाही अटकलं तू बोल काय ते काय नाही, काय रस्सी नाही रे. ते बघ खाली काय अटकलं तू बोल. नाही अटकले खरं नाही अटकले 4 जण अटकले तिथं ते काय ना काय अटकले ते लटकले काय ते बोल होतं कसं काय काय तिथेच जाऊया. सकाळी 8 वाजता हा? 10 नंतर काय जोडला 11 नंतर काय 15 जण आहेत ना 14 ते 15 जण आहेत डायरेक्ट जोडेल ना. अरे ती बघ रशी लटक आणि ते वाटतं- मागे लढते हे धाम धाम या रस्सीच्या बद्दल केव्हापासून डिस्कशन चालू आहे तुमचा मित्र गॅरेज काम करायचं शिकतो हे बघा हा नाही चल चाल रे तू. ती रस्सी निघत नाही काय माहित कशी अटकली गाईज मी शर्ट घेतलेला आहे 2 शर्ट घेतलेत विल्यासाठी गाडी उचलतोय तुमचा मित्र वेट कॅमेरा काढू कुठून हे उभं नको काढू मामा उभं नको काढू आडवाच पूर्ण आडवा मी परत उचलून दाखवतो काय हलक आहे गाडी उचलली मी पूर्ण आता बाय गॅरेज खुल मी एकट्याने उचलली इलेक्ट्रिक गाडी बघा तुम्हारा भाई शक्तिमान है बाय बाय पकड़ो भाई सीधा कर रहे इसको इधर रिक्शा मी स्पेस भी सांगितलं ना आता ऊपर कॅमेरा क्लिअर आपल्या आधी जरा एक कस्टमरला आपल्या आदेश दादा हा चालेल आदेश दादा गेले कस्टमरला बोलता बोलता चला गाईस आता आपण पण जाऊया घरी पहिला बघूया आपल्याला ऑटो भेटतंय का ऑटो भेटल्यानंतरच आपल्याला घरी यायला भेटते नाहीतर मग काय चालत जायला लागेल पहिला मला जाऊन फालुदा घ्यायचे मदर इन लॉ का आदेश है फालूदा लेके आ तो माँ ने बोला तो लेके जाना पड़ेगा ना भाई गाइस आता बघू फालुदावाला चालू आहे की नाही फालुदावाला चालूच असला पाहिजे कारण मम्माने मला बोललंय फालुदा घेऊन ये तर जाऊ बघू पण चला चला गाइस फालुदावाला चालू आहे तर तिथे जाऊया तुम्हाला थोडासा व्हिडिओ एकदम जास्त हलताना दिसते काय गाईस आईस्क्रीमवाला आलाय आणि आता आईस्क्रीम घेऊ गाईस आता रिक्षामध्ये आपण गाईस आता आपण ऑटोमध्ये उतरलोय आणि आता आपल्या घरी चाललोय आता घरी जाऊन भेटू ब्लॉक आपण बिल्डिंगच्या खाली आलो ऑलमोस्ट आता आपल्या बिल्डिंगमध्ये जातोय आता बघू घरी जाऊन काय बोलते मम्माला नाही बोललं मी फालुदावाल्याकडे गेलेलो नंतर तिथे भीड जास्त होती मी मम्मीला बोललो की आपण ऑनलाईन आईस्क्रीम मागूया आणि खाऊया गेली बोर्डच्या बाहेर उभे बेल मारली बघू आता मारली बघू आता पूर्ण तर डोर उघड पूर्ण डोर उघड
मम्मा अशी रिएक्शन देते की पहिल्या आता मी घरी आले फ्रेश वगैरे होतो त्यानंतर जेवतो आणि मग ब्लॉग एंड करतो. ठीक आहे. मम्मी पिक्चर बघते. मम्माला ब्लॉग मध्ये घेतो तर मम्मा बोलते काय पण काय. गाईस मी चेंडूला पण उठवलाय. हा बघा नागरा बाबा. आपण ब्लॉग कंटिन्यू करायचा विचार चालू आहे. चेंडूला बोलतो आता ब्लिंकेटवर आईस्क्रीम मागवायला. त्यानंतर आपण आईस्क्रीम खाऊ. जेवल्यानंतर मग मी आईस्क्रीम खातो. आपण आईस्क्रीम खाताना भेटू. चला काही आता मी फ्रेश वगैरे होऊन आलोय. मी असते आलो आता मी जेवायला बसलोय. तुम्ही बघू शकता आज मम्मीने पुलाव केलाय. मम्मी आईस्क्रीम खाते आणि मी पिक्चर बघते. आता आपण काही मी माझ्या रूम मध्ये आलोय. आता आईस्क्रीम खातो आणि मग झोपून जातो. आणि डोळ्यात झोप तर भरपूर दिसतोय. तुम्ही चेंडू बघा आपल्या लक्षला बघा कसं झोपल्या म्हणजे नाटक करतो. त्याला व्हिडिओ मध्ये दिसायचा नाही म्हणून तो तोंडात टी शर्ट वगैरे घेऊन ये. मम्मा जरा आईस्क्रीम घेऊन येशील का तिकडून. मम्माला इलेक्शन बघा. मम्मा इथे इथे बघ. चला गाईस आता मी ब्लॉग एंड करतोय. बाय. जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत. गुड नाईट गाईस. Thank you for watching.